नमस्कार प्रेक्षकांनो, तुझ्या सोबतीने 3 मार्च या भागात आपण पाहणार आहोत. मल्हार आणि तायडीने वेदांचा केला खून. ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली. त्यानंतर 15 जानेवारी ही गोष्ट नुपूरच्या तोंडातून ऐकताच मल्हार खूप घाबरला. तर नक्की असं का झालं ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला आपल्याला दाखवले मल्हारने नपूरची आई बरी आहे ही बातमी नपूरपर्यंत पोहोचवली. ही बातमी नपूर ऐकताच मल्हारचा हात पकडून ढसाढसा रडू लागते. त्यानंतर नपूर हात जोडून मल्हारला म्हणू लागते, सर, तुम्ही देवासारखे धावून आलात. मल्हार म्हणतो, अहो मिस नपूर, तुम्ही हे काय करताय? तुम्ही एक गोष्ट विसरताय आणि मी काही वेगळं केलेलं नाहीये. मी फक्त माझं कर्तव्य पार पाडतोय. माझ्या जागी जर दुसरं कोणी असतं ना, तर त्यांनी पण हेच केलं असतं. नुपूर म्हणते, नाही सर, सगळेजण असं नाही करत. लोक थांबतात, बघतात, फोटो काढतात, पण कधीच मदत करत नाही. पण तुम्ही मदत केली, त्यासाठी तुमचे आभार. मल्हार म्हणतो, ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही इथे मंदिरात का आलात? तेव्हा नपूर म्हणू लागते, ती इच्छा पूर्ण करणारे मंदिर आहे. इथे मागितलेली सर्व इच्छा पूर्ण होते, म्हणून मी इथे आले. हे सांगता सांगता नपूर मल्हारला म्हणू लागते, कदाचित त्या दिवशी सुद्धा मी इथे यायला हवं होतं. त्या दिवशी मी वेदांतसोबत इथं असायला हवं होतं. वेदांत मंडपात पोहोचण्याच्या आधीच त्याचा अपघात झाला आणि कायमचा मला सोडून गेला. नपूर म्हणते, आजही तो दिवस मी विसरले नाहीये. 15 जानेवारी 2023 आमच्या लग्नाचा दिवस होता. हेच ते मंदिर आणि हाच तो रस्ता. वेदांत माझ्याशी फोनवर बोलत होता, तेवढ्यात एक गाडी आली आणि सरळ त्याला उडवलं. त्या माणसाने आमची सगळी स्वप्न उद्ध्वस्त केली. तो माणूस जिथे कुठे असेल ना सर, देवी आई नक्की माझ्यासमोर आणेल. तेव्हा मल्हारला आठवतं, तो माणूस मिस नूपूरचा होणारा नवरा होता, ज्याला मी माझ्या गाडीने उडवलं. म्हणजे मी वेदांचा खून केला. मिस नूपूर आणि आशा यांच्या दुःखाचं कारण मी आहे. ह्या सगळ्यांच्या आनंदाचा वेदांचा खून मी केलाय. त्यावेळी मल्हार एवढा घाबरलेला असतो की पूर्ण घामाघूमच होतो. इकडे नुपूरचं लक्ष मल्हारकडे नसतं. तेव्हा मल्हार गाडीमध्ये बसून तिथनं घरी निघून जातो. घरी पोहोचल्यानंतर मल्हारला आठवतं, त्या दिवशी मी नशेत होतो. जेव्हा मी शुद्धीतून बाहेर आलो तेव्हा माझ्यासमोर तायडी बसलेली होती. तायडी खूप घाबरलेली असते. मल्हारला म्हणते, तू शपथ घे आणि यापुढे कधीच दारूला हात नाही लावणार. मल्हार तायडीला विचारतो, हे असं काय केलंय? तायडी म्हणते, आज तू दारूच्या नशेत हीच गाडी घेऊन गेला होता आणि गाडी पूर्ण फुटलेली होती. जेव्हा तू मंदिराजवळून जात होता तेव्हा एका माणसाला तू उडवलं आणि तो माणूस जागीच मेला. तायडी म्हणते, तुला कुणी पकडू नये म्हणून मी ड्रायव्हिंग सीटवर बसले होते. मल्हार म्हणतो, अगं तायडे, मी हे काय करून बसलोय ग? तेव्हा मल्हार घाबरलेला असतो. तो म्हणतो, माझ्याकडून खूप मोठी चूक झालीये. मला याची शिक्षा मिळायलाच हवी. तर तायडी म्हणते, अरे तू पोलिसांकडे गेलास तर ते तुला जेलमध्ये टाकतील. त्यानंतर आमचं काय होईल? आणि हे सगळं विसरायला मी तुला मदत करते. आता तू फक्त माझा ऐक. तर प्रेक्षकांनो, पुढील भागात मल्हार तायडीला जाब विचारतो, 15 जानेवारीला नक्की काय झालं? तर दुसरीकडे अर्णवचे पैसे घेऊन रोहनने पळून गेलेला असतो. असेच मालिकेचे रिव्ह्यू पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.